झी मराठी, चर्चा ही होणारच. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मुक्तांगण अंगणवाडीत मुलांचा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भाषा विकास, त्यांच्या सृजनशीलतेचा विकास हा अंगणवाडीमध्ये माझं पहिलं पाऊल या 4 करून मुलांनी स्वतः चालून तसेच रंग ओळखणं, लहान मोठेपणा सांगणं, मोजमाप करणं अशा चित्रकलेच्या ऍक्टिव्हिटी स्वतः करून दाखवल्यात. मुलांच्या बरोबर शिरोळ तालुक्याचे सभापती मिलिंद कुरणे यांनी मुलांच्या बरोबर ऍक्टिव्हिटीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यामुळे मुलांच्या आनंदाला एक नवी उजाळी मिळाली. अंगणवाडी सेविका भारतीबाई कुरणे, मदतनीस दीपालीताई तसेच सहकारी रेश्मा मोहिते, प्रज्ञा माळगे यांनी आज मुलांना भाषा, गणित तसेच बौद्धिक विकास हा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीतून त्यांचा विकास कसा साध्य करता येईल याची मांडणी साहित्यातून सादर केली. तसंच विद्योदय मुक्तांगण परिवाराचे विनायक माळी व सारशा माळी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन मार्गदर्शन केलं. आज अंगणवाडी सेविका व पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीतून मुलांना आज एक वेगळा आनंद मिळाला. अशा पद्धतीनं रोज नवनवीन उपक्रम घेऊन मुलांना वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीतून त्यांचं कौशल्य, गुणांना वाव दिला जातो हे आज नव्यानं कळलं. त्यामुळे जर अंगणवाडीतच मुलं तयार होत असेल तर त्याच्या शिक्षणात पुढे कोणताही अडथळा येणार नाही, याची पायाभरणी मजबूत होईल, हे आज या कार्यक्रमातून साध्य झालं. शिरोळ तालुक्याचे सभापती मिलिंद कुरणे यांनी मुलांना व त्यांच्या पालकांना तसेच अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करून गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पालकांचं पाद्यपूजन स्वतः केलं. चिमुकल्यांनी आपल्या माता पालकांचं पाद्यपूजन केलं. हा उपक्रम भावनिक ठरला, तसेच भरभरून गुरूंचा आशीर्वाद देणारा ठरला. नवनवीन उपक्रम सर्व अंगणवाडीमधून राबवावेत, यासाठी जी मदत लागेल ते आम्ही करू असं आवाहन देत हा कार्यक्रम त्यांनी पुढे केला आहे. अशा नवनवीन उपक्रमातून नव्या उत्साहानं, नव्या जोमानं काम करण्याची प्रेरणा आज मिळाली. यातून मुलांचा सर्वांगीण विकासाला नक्कीच वाव मिळेल, हे आज नव्यानं उमजलं. आजचा हा कार्यक्रम मुलांच्या आयुष्याला नवी भरारी देणारा होता. मराठीसाठी अब्दुल्ला आठवून, अख्तर मखानदार.